आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत। अशी भेंडी खाताना मुले त्रास देतात, तर तुम्ही ही एकदा मसाला भेंडी ट्राय करा। नक्कीच मुले आवडीने खातील आणि ही टिफिनसाठी सुद्धा एकदम झटपट अशी तयार होते। तर चला मग आपण आता सुरुवात करूया। तर इथं मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे, ती मी कट करून घेतलेली आहे। तुम्ही उभ्या स्लाइसमध्ये कट केली तरी चालेल। ही मी स्वच्छ धुवून नंतर पुसून कट करून घेतलेली आहे। तर आता आपण ही बनवायला घेऊया। तर कढईमध्ये आपण आता सुरुवातीला गरम झाली की त्यामध्ये भेंडी घालून घेऊया आणि ही भेंडी आपण भाजून घेऊया। इथं तेल न घालता मी भाजते। ही भाजल्यामुळे चिकट होत नाही आणि एकदम सुट्टी सुट्टी अशी होते। त्यासाठी आपण सुरुवातीला 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊया। आता ही 4 ते 5 मिनिटं भाजलेली आहे। तर आता आपण मध्ये थोडीशी जागा करून घेऊया, म्हणजे फोडणी देता येईल, किंवा तुम्ही बाजूला भेंडी काढली तरी चालेल। मध्ये आपण आता ह्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यामध्ये मधून कट केलेला लसूण घालून घेऊया 1 चमचा, अर्धा चमचा जिरे घालून हे आपण 1 ते 2 मिनिटं भाजून घेऊया। इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची सुद्धा ॲड करू शकता। हे आता 1 ते 2 मिनिटं लसूण आणि जिरे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ते पण एकदा मिक्स करून घेऊया। हे आता मिक्स झाल्यानंतर आपण सगळी भेंडी मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि व्यवस्थित मिक्स झाली की आपण ही 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायची। इथं आता आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे चांगली शिजली जाते। इथं आता चांगली आपली भेंडी शिजलेली आहे। तर आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये वरून थोडेसे मसाले घालून घेऊया। तर ह्यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद घालून आपण हे मिक्स करून घेऊया। हे मसाले भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ह्यामध्ये आपण आता 2 चमचे शेंगदाणा पावडर घालणार आहोत। इथं तुम्ही शेंगदाणा पावडर स्किप केली तरी चालेल। हे आता पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। हे आता मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तर आता आपण हे मसाले भेंडीमध्ये व्यवस्थित मुरण्यासाठी आपण एक वाफ काढून घ्यायची ह्याची। ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटं ठेवून देऊया। आता आपली भेंडी तयार झालेली आहे। हे एकदा मिक्स करून घ्यायची आणि चेक करून बघायचं। जर भेंडी शिजली असेल तर गॅस बंद करून द्यायचा आणि नसेल तर अजून एखादी वाफ काढून घ्यायची। आता ही आपण टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।